महाड एमआयडीसी परिसरातील 2 औद्योगिक कंपन्यांमध्ये शासकीय अनुदानित निंबोळी लेपित युरियाचा कथित बेकायदेशीर साठा आणि वापर झाल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट आक्रमक झाला आहे. दोषींवर कठोर फौजदारी कारवाईची मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. पाहुयात हा सविस्तर वृत्तांत. महाड एमआयडीसी परिसरातील सिद्धार्थ कलर केम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज येथे शासकीय अनुदानित निंबोळी लेपित युरियाचा कथित बेकायदेशीर साठा व वापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वतीनं महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन, महाड तहसीलदार कार्यालय तसेच प्रांताधिकारी यांच्यामार्फत रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानित खतं जर काही कारखानदार स्वतःच्या जर खाजगी कारखान्यात वापरत असतील तर ही खेदजनक गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतावरच्या भाजीच्या देठाला देखील कोणी हात लावत नसे अशी न्यायशिष्टता होती. पण यावेळेस एमआयडीसीचे काही कारखानदार स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया वापरत असतील तर ही शिवरायांच्या भूमीतली दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही सर्व विभागांना, प्रांत अधिकार्यालय, तहसीलदार कार्यालय, एमआयडीसी पोलीस स्टेशन, एमआयडीसी विभाग या सर्व क्षेत्रांना निवेदनं दिलेली आहेत. येत्या 15 दिवसात जर त्यांनी योग्य तो न्याय दिला नाही तर रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही बाब प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेजी श्री साहेब तसेच रोहितदादा पवार यांच्यापर्यंत घेऊन जाऊन शेतकऱ्यांच्या अनुदानयुक्त खतं खाणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन उभं करण्यात येईल. धन्यवाद. श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी शेतकऱ्यांसाठी अनुदानित दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या खताचा औद्योगिक वापर हा शेतकऱ्यांच्या हक्कांवर गंभीर आघात असल्याचा आरोप केला. या प्रकरणात केवळ व्यवस्थापक नव्हे तर तपासात दोषी आढळणारे मालक, संचालक, अधिकृत स्वाक्षरीदार तसेच संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच येत्या 15 दिवसात या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली नाही तर रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण राज्यस्तरावर लावून धरले जाईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आला. यावेळी पराग वडके, रुपेश सकपाळ, निकेत तांबट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिव भारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा.